हे काय बटाटा. आता बटाटा काय करू आपण असं पाण्यात टाकू. काय झालं बटाटा पाण्यात डुबला म्हणजे याचा अर्थ असा होतो की बटाटे हे पाण्यापेक्षा कसं आहे हा म्हणजे बटाट्याची घनता जास्त आहे. आता आपण काय करू मीठ घेऊ. आता बघू काय होतं. समुद्राचं पाणी कसं असतं मीठ टाकलं म्हणजे हे पाणी कसं झालं आता क्षारयुक्त झालं. आता क्षारयुक्त पाण्यामध्ये परत बटाटा खाली जातो का वर जातो ते आपल्याला पाहायचं. आपलं साधं पाणी बरोबर. या साध्या पाण्यात जर आपण आता हा बटाटा टाकला तर तो काय होतोय त्याच्यात डुबतोय बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय बटाट्याची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे. मग आता हाच बटाटा जर आता आपण ह्या पाण्यात काय टाकलं मीठ टाकलं म्हणजे क्षारयुक्त पाणी केलं तर क्षाराचं पाणी हे बटाट्यापेक्षा जड आहे का बटाटा जड आहे हे आता आपल्याला पाहायचं. तर आपण आता यात बटाटा सोडू. बघा तो खाली जातोय सध्या. आता काय झाला वर आला म्हणजे याचा अर्थ काय होतो की या क्षाराच्या पाण्याच्या तुलनेत बटाटा हा काय झाला हलका झाला म्हणून तो काय झाला वर आला. जर हा जड असता तर काय झाला असता पाण्याच्या तळाशी. हे दोन्ही पाणी आहे पण हे काय आपलं साधारण पाणी आहे आणि हे कोणतं पाणी आहे क्षाराचं पाणी म्हणजे मिठाचं पाणी आहे आपलं. तर मिठाच्या पाण्यामध्ये हा बटाटा काय होतोय वर तरंगतोय आणि क्षाराच्या पाण्यात जर तुम्ही पाहिलं तर क्षाराच्या पाण्यात तो तरंगताना दिसतो आणि साध्या पाण्यामध्ये तो आपल्याला डुबताना दिसतो. मग का झालं असं आपल्याला काय करून पाहिजे या पाण्यामध्ये बर्फ टाकायचा आहे म्हणजे बर्फ खाली जातो का वर जातो ते आपल्याला समजेल. आता या आईस क्यूब टाकतोय आपण यात. बघा काय होऊ लागलं बर्फ पाण्यामध्ये तरंगतोय. का झालं बरं असं म्हणजे पाण्याच्या तुलनेत बर्फ हा कसा असतो हलका असतो म्हणजे पाण्याची घनता जास्त आहे आणि बर्फाची घनता कमी आहे. म्हणजे बर्फ हलका असणे म्हणजे त्याची घनता कमी असते. म्हणजे आता हा जर बर्फ आपण यात टाकला तर हा खाली जात नाही बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की बर्फ हा पाण्याच्या तुलनेत कसा आहे हलका आहे. जर आपण आता याच्या जागी जर हा बॉल टाकून पाहिला यात पार तर बॉल काय होतो याच्यात खाली जातोय म्हणजे पाण्याच्या तुलनेत या बॉलची जी डेन्सिटी आहे किंवा घनता आहे ती कशी आहे जास्त आहे. किंवा मग आता आपण हा आपल्याकडे किल्ल्यांचा एक गुच्छ आहे तो जर आपण टाकला तर हा पण काय होतोय पाण्यामध्ये डुबतोय. म्हणजे याचा अर्थ पाण्याच्या तुलनेमध्ये या धातूची घनता कशी आहे जास्त आहे आणि पाणी कसं आहे या धातूच्या तुलनेत हलकं आहे. दोन्हीतला फरक समजला. म्हणजे बर्फ जर पाण्यावर तरंगतोय तर याचा अर्थ काय होतोय बर्फ जर पाण्यावर तरंगतोय तर बर्फ हलका आहे आणि पाणी काय आहे जास्त डेन्सिटी. समजलं.